अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी बोलतात, उन्हाळ्यात सूर्याला शिव्या दिल्या जातात, हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात। आपली किंमत तेव्हा असते जेव्हा लोकांना आपली गरज पडते। लोक तेव्हाच आपल्या मागे लागतात जेव्हा त्यांना वाटते की याच्यापासून आपलं काहीतरी काम नक्की अडू शकतं। स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये असंख्य संकटे येतील तुम्हाला मागे ओढण्यासाठी, पण त्या संकटांना न घाबरता तुम्ही सतत पुढे चला। ज्याला वाटतं आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेशन सुद्धा नाही करावं, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आयुष्य हे जगणं सोपं आहे, पण आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात। एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये। आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करावे। आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की स्वामी तुमची साथ देत नाहीत, पण तेव्हा एक लक्षात घ्या की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात। स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत, फक्त आपल्याला ओळखावं लागतं की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाही। जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटत असेल की ती तुम्हाला त्रास देतीये किंवा ती व्यक्ती तुमची साथ देत नाही, तर एक काळजी करू नका, फक्त लक्षात घ्या की स्वामी बोलतात, जेव्हा तुला वाटेल एखादी व्यक्ती तुझी साथ देत नाही तेव्हा ती तुझी साथ देत असते। दुसऱ्याच्या पगारीची मिळकताची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे। आयुष्यामध्ये ज्याला वाटते की मला खूप काही करायचं आहे त्याने स्वतःवरती विश्वास ठेवावा। मन आणि अवस्था हे मन न दिसणारी अशी गोष्ट आहे जी पदार्थासारखी तिन्ही अवस्थेत असते। जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे। स्वामी बोलतात, घड्याळाच्या सेकंद काट्याची स्फूर्ती आणि त्याच्या सडसतीचा बांधा यामागचे रहस्य जर पाहायचे असेल तर ते म्हणजे न थकता निरंतर काम करणे होय। जर एखाद्या गोष्टीत तुम्ही न थकता निरंतर काम कराल तर यशस्वी नक्की व्हाल। आरशातल्या प्रतिमेमुळे तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेतील प्रतिपक्ष क्रिया तपासा। स्वामी बोलतात, चांगुलपणाचं ढोंग म्हणजे कधी काही आपल्याकडील धारदार शस्त्र स्वतःलाच आत्मघाव करून घेतात। बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपलीच लोक आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात। स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, येत्या 10 मिनिटात तुमच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे, फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा। चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असतात, पकडणार जाणाऱ्या बोटाला आपल्या पंखांचा रंग देतो, तो नेहमी कधीही दुसऱ्यांना चांगलाच देण्याचा प्रयत्न करतो। माझ्यातील प्राण तू, मी घेणारा श्वास तू, या जीवनाची ओढ तू, अंतःकरणास होणारा भास तू, सत्कर्माचे द्वार तू, मोक्षप्राप्तीचा मार्ग तू, तुझ विना प्रार्थ कुणाला करू। हे स्वामी राया, आयुष्यात अनंत संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करायला आता माझ्याकडे संयम आणि ध्येय दोन्हीही उरले नाही। तूच आता माझी मदत कर, मला खरंच काही कळत नाही आहे की मी काय करू। आता तू मला रस्ता दाखव, तूच माझ्या आयुष्याला मार्गदर्शन कर। स्वामीचरणी सदैव प्रार्थना करा, एक वेळ स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील। स्वामींना म्हणा, हे स्वामी राया, तुम्ही माझ्या सोबत या, मला साथ द्या, माझ्या आयुष्यातील अनंत संकटापासून मला मुक्ती द्या।
जर आयुष्यामध्ये मी तुमची साथ देत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही अडचणी आहेत, जे काही संकटे आहेत, त्यांचा सामना करायला शिका. प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुम्हाला नक्की कळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यातील अनंत संकटे तुम्ही काही काळात नक्की पूर्ण करू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. स्वामी बोलतात, एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, परंतु आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडला तर तुम्ही सर्वात जास्त मूर्खे म्हटले जाल. लक्षात ठेवा, ज्याला वाटतं की काहीतरी आपल्याला मोठं करायचंय त्याने स्वतःवरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. स्वतःवरती जर विश्वास असेल तर नक्की खूप काही तुम्ही मोठं करू शकता. स्वामी बोलतात, जर तुझा माझ्यावरती विश्वास आहे तर घाबरतोयस कशाला? ठाम राहायला शिक, मी तुझी साथ सदैव देईल. आयुष्यामध्ये अडचणी येतात. अडचणींचा सामना करून जो स्वतःवर विश्वास ठेवून ठाम राहील तो सदैव स्वतःवरतीच विश्वास ठेवेल. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही काहीतरी खूप मोठे करणार आहात तर नक्की करू शकता. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असायला हवा. या जगात अशक्य असं काहीही नाही, सर्व काही शक्य होते. ज्याचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे त्याच्यासाठी स्वामी अशक्य ही शक्य करतील. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला स्वतःला जिंकायचे असेल तर दुसऱ्याला हरलेलं पाहिलं आणि जिंकलेलं पाहिलं याचं ताकद आपल्यात असली पाहिजे. स्वामी बोलतात, अरे माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. अरे चिंता करू नको, जेवढं तुला मी दिलेलं आहे त्यापेक्षा अजून 10 पटीने तुलाच देणार आहे. होय, तू विश्वास ठेव, लवकर तुला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल. आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक राहा. आज तुझी एखादा गोष्ट पूर्ण नाही झाली तर उद्या नक्की होईल. तू काळजी कशाला करतोय? स्वामी तुझी साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तरी बघ. आयुष्यातील अनंत संकटात तुझी साथ द्यायला मी आहे ना. होय, काळजी कशाला करतोय? तुझी साथ मी देत आहे. आता तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. आयुष्यात जर आत्मविश्वास नावाची झोळी रिकामी झाली तर एकदाच नाही तर अनेकदा आपल्याला संकटात बाहेर निघण्याला अवघड होईल. संकट येतात ते आपल्याला अजून उत्तम बनवण्यासाठी. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाने प्रत्येक गोष्ट हे आपल्याला जे करण्यासाठी दिली आहे ते करण्यासाठीच देतात. आयुष्यामध्ये बरेच संकटे राहतात, ते आपल्याला मागे ओढण्यासाठी येतात. आपले दुःख, आपले संकट कधी कोणाला सांगत बसू नका. स्वामी म्हणतात, तुमचे संकट आणि दुःख हे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करा. इतरांना सांगाल तर ते फक्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम असतो, तर चुका करून असणारा तो चांगुलपणाचं ढोंग करून तसाच वाचून राहतो. लक्षात ठेवा, संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करण्याची ताकद सुद्धा आपल्यात असते. आपण जेव्हा ते ओळखून सामना करू तेव्हा यशस्वी नक्की होऊ. स्वामी बोलतात, जर तुला वाटत असेल की तुझ्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत तर नक्की त्या अशक्य आहेत. होय, काळजी न करता प्रयत्न कर, त्याही शक्य होतील. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुला वाटत असेल की प्रत्येक गोष्ट आता अशक्य होत चालली तर नक्की होत चालली असेल. जर तुझा स्वतःवरती विश्वास नसेल तर नक्की तुझ्यासाठी अशक्य सगळं असेल. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक संकटात साथ द्यायला मी आहे. बऱ्याच वेळेला वाटत असेल तुम्हाला तुम्ही काही करू शकत नसाल, पण स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी अशक्यही शक्य करतात. जर आज तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही.
प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करता यावा. अशक्य असं काही नाही आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी बोलतात, स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग नेहमी मोकळे असतील. कधी कधी दुसऱ्यापेक्षा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडून खूप जास्त दुखावले जातो. खोट्या माणसाचा मोठा आवाज आणि खऱ्या माणसाला शांत करतो. दुःखात कोणतंही काम सुरू करण्यासाठी आपल्याला वेळ लागत असतो. स्वतःचे दुःख दूर करायचे असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो, आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो, आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो, आपल्याला ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावे वाटते, आपण ज्या व्यक्तीशिवाय राहवत नाही, नेहमी तीच व्यक्ती आपली किंमत ठेवत नाही. त्या व्यक्तीला आपण नको वाटतो आणि ती व्यक्ती आपल्याला हर्ट करून जाते. तरी पण आपण त्या व्यक्तीसाठी तळमळतो. असं का होतं? तर स्वामी बोलतात, तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जास्त चांगल्या भावना ठेवता आणि त्याला खूप मान सन्मान द्यायला लागता. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल मान सन्मानाची भावना कायमची संपून जाते. त्यामुळे तो कधीही तुम्हाला मान आणि सन्मान देण्याकडे पाहणार नाही. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्नवादी राहा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल आणि जो व्यक्ती तुम्हाला खूप जास्त आवडतो त्याला कमी भाव द्याल, म्हणजे जेवढे लोकांना देता तेवढेच त्याला बोलाल आणि तेवढंच त्याच्यासोबत वागाल, तर तो नेहमी लोकांना जेवढा भाव देतो तेवढा तुम्हालाही देईल. आपण आपलाच कचरा करून घेत असतो. आयुष्यामध्ये स्वतःचा कचरा घ्यायला फक्त 2 गोष्टी लागतात. स्वतःचा कचरा करून घेण्यासाठी जो व्यक्ती स्वतःवर विश्वास न ठेवता एखाद्या गोष्टीकडे जातो तो स्वतःचा कचरा नेहमी करून घेत असतो. स्वामी बोलतात, प्रेमाला वेळ देणं खूप गरजेचं असतं. 24 तास कोणीही बिझी नसतं. मनापासून बोलायचं असेल तर कसं पण बोलणं होतंय. खोटं वाटत असेल तर आपले जुने दिवस आठवण करा. बघा, तुम्ही किती बिझी असताना सुद्धा वेळ काढता. स्वामी बोलतात, आपले घर, आपले आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असतात. त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर निघून गेली की दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्याला सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतं. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच तिची किंमत कळते किंवा त्यावरचं प्रेम करणं हे जगात सर्वात मोठी शोकसंकटिका असते. लक्षात ठेवा, वेळ निघून जाते. आयुष्यात हा असं वागला, तो तसा वागला, हा असा बोलला, याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागलं याचा विचार स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर. आपण कुठे चुकतो याचा अभ्यास कर. त्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढे प्रवासाला सुरुवात करा. मनाला खूप लागलेलं पण सत्य आहे. वर्गात शिक्षक विचारतात की गाव आणि शहर यात काय फरक आहे? एका मुलाने सुंदर उत्तर दिलं, गावात आणि शहरात एवढंच अंतर आहे. गावात गायी पाळल्या जातात आणि शहरात गावातील कुत्री भटकत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गायी या भटकत असतात. जीवनाचे कडू आहे पण हेच सत्य आहे. गावामध्ये गरिबांची गोष्टी भेटतात तर शहरामध्ये श्रीमंताच्या गोष्टी भेटतात. गावामध्ये सत्य बोललं जातं तर शहरामध्ये 99% खोटं बोललं जातं. खरंच आयुष्यात जिथून चालू होतं तिथं संपतं, कारण आपल्याला जे काही करायचं ते पूर्णपणे लिमिटेड होऊन जातं. आयुष्यात काही जरी तुम्हाला करायचं असेल तर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधील पाने आपल्यालाच भरायची असतात, कारण ते आपलंच कर्म असतं.
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलं पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं असतं, कारण त्यातून आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे आपल्याला दरवाजे उघडून त्यात पुढे जायला एक नवीन शिक्षण आहे. बऱ्याच वेळेला वाटतं की खूप गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या मनाप्रमाणे देखील होतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करायचा नसतो. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. स्वामी म्हणतात, झाडकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. स्वतःवर विश्वास असेल तर बर्बाद झालेलं आयुष्य सुद्धा थाटात उभं करता येतं. अशक्य असं काही नाही, हे गोष्ट सुद्धा सिद्ध करता येते. बऱ्याच वेळेला आपल्याला संकटांचा सामना करावा लागत असतो. आयुष्यामध्ये असंख्य संकटे असतात, त्यांमधून पुढे जायचं असतं. स्वामी बोलतात, वाचलेल्या पुस्तकांनी आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. त्यामधून आपल्याला खूप गोष्टी मिळाल्या. त्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतील. स्वतःवरती विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात आपल्याला कुठूनही करता येते. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तेव्हा शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आणि स्वतःवरती विश्वास असतो. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही, आणि संकट आल्याशिवाय आपले डोळे उघडत नाही. स्वामी बोलतात, होणाऱ्या वेदना मनाला टोचल्या जाणाऱ्या होतात. तेव्हाच व्यक्तीला कळतं की आता आपल्याला काय करायचं. प्रत्येक गोष्ट हे आपल्याला संकटात नेते अशी नाही. काही गोष्टी हे आपल्याला पुढे नेतात. बऱ्याच वेळेला सर्व काही आपल्याला खूप जास्त गोष्टी त्रास देतात. काही गोष्टी आपल्याला मनाला लागतात, तर काही गोष्टी मनातील प्रत्येक संकट दूर करतात. स्वामी सदैव पाठीशी आहे या गोष्टीवर आपला विश्वास असायला हवा. प्रत्येक संकटात साथ देतात स्वामी. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करता यावा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. प्रत्येक संकट दूर करतील स्वामी, आपला विश्वास त्यांच्यावरती असावा. स्वामींनी सदैव आपली साथ दिली, या गोष्टीला कधी न टाळता यावं. स्वामी आपली प्रत्येक संकटात साथ देतात, याकडे लक्ष देऊन बघता यावं. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे गोष्ट कळायला हवी. आयुष्यामध्ये काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात. बऱ्याच वेळेला संकट तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतं, पण त्या संकटांचा जर सामना कराल तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाणार नाही. आजपर्यंत कुठलाच व्यक्ती हे संकटांचा सामना केल्याशिवाय यशस्वी झाला नाही. जर यशस्वी व्हायचं असेल तर संकटांचा सामना करता यावा. ज्याला वाटतं की स्वामी माझी साथ देतात, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. एक कडू आहे पण सत्य आहे. आजच्या युगात भांडण करून खूप गोष्टी दूर केल्या जातात, आणि खूप गोष्टी अशा लिहिल्या जातात ज्या आपल्याला अशक्य वाटतात. हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमा हे शिवण्या जातात. आयुष्यामध्ये संकटे असे येतात की आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. संकटांचा सामना करून स्वामीवरती विश्वास ठेवा. नक्की सगळं मनाप्रमाणे होईल. जेव्हा गोष्टी मनासारख्या होतात तेव्हा सर्व काही आपल्याला मिळतं. उगाच टेन्शन कशाला करायचंय. कोणासाठी कितीही काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचं. कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक हे अजिबात पडत नाही. स्वतःवरती विश्वास असला तर श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू काळजी करू नको, मी साथ प्रत्येक वेळेला तुझी देईल. आयुष्यात अनंत संकटे आहेत, त्यांचा सामना करून पुढे जा. उन्हात अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती काय हे कळणारही नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुम्हाला लागणारच आहे. आयुष्यामध्ये खरं समोर आल्यावर जे तुम्हाला आवडतं तेच करा. बऱ्याच वेळेला संकट तुमच्या आयुष्यात येतं, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्यातील माणसं साथ सोडतात. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो.
स्वामी सदैव सोबत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करता यावा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. वाईट काळात स्वामी साथ देतील. आपण आपले म्हणतो ते आपल्याला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. जे आपल्या सोबत आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. तुमच्यासाठी अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होणार आहे. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला काही लोक वाईट बोलतील किंवा काही लोक तुमच्या आयुष्यात संकटे आणतील. त्यांचा सामना न करता जर तुम्ही घाबराल तर तुम्ही अशक्य गोष्टी सुद्धा तशाच करून घ्याल. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. होय, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे संकटे कधीच तुझ्या आयुष्यात हे जास्त येणार नाही. प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला मी आहे ना, आणि प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देत आहे. तुला कधीही एकटे सोडणार नाही. आयुष्यात सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेव. आपल्या आयुष्यात एखादी तरी पॉझिटिव्ह शक्ती हवी, एखादी तरी पॉवर बँक सारखी शक्ती हवी, जी आपल्या मनाची बॅटरी संपल्यावर आपल्याला चार्जिंग करेल. दोन तोंडाची माणसं हे तुम्हाला खूप जास्त दुखावतात आणि तेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप जास्त त्रास देतात. आयुष्यात त्रास देणाऱ्यांपासून नेहमी दूर राहायला शिका. बरेच लोक तुम्हाला त्रास देण्यासाठी येतात. त्यांचा सामना करून जो पुढे जाईल तोच यशस्वी होईल. स्वामी सांगत असतात, चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो दोष तुमचा नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्यात त्यांची पात्रता चांगली नसेल. त्यांना तुम्हाला ओळखताच आले नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून आपले काम हे करत जा. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून कामं करा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. शक्यतो तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. इतरांवरती विश्वास ठेवू नका. किती मोठा पाठिंबा असतो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो. जो व्यक्ती स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य ही स्वामी शक्य करतात. बऱ्याच वेळेला संकटे मनाविरुद्ध होतात. त्यावेळेला स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतात. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला कुणी असा व्यक्ती येईल जे मागे ओढण्यासाठी तुम्हाला एवढा प्रयत्न करेल की तो तुम्हाला हरवून टाकेल. पण तरीही तुम्ही तुमचा आत्मविश्वास सोडू नका. तुम्ही एवढे प्रयत्न करा पुढे जाण्याचे की तो स्वतः कंटाळून तुम्हाला पळून गेला पाहिजे. अपराजिता हे आपल्यासाठी खूप जास्त पराजितपणा असतो. स्वतःवरती विश्वास असेल तर गोष्टी शक्य नक्की होतात. स्वामी बोलतात, थोडी स्वार्थीपणा पण आवश्यक आहे, नाहीतर लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठी बसले आहेत. लोक आजकाल आपल्या चांगुलपणाचा फायदा घेत आहेत. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी येतात. त्या संकटांचा सामना करूनच पुढे जा. त्याशिवाय तुम्हाला यशस्वी होण्यासाठी दुसरा पर्याय नाही. अशक्य असं काही नाही. सर्व काही शक्य होते जर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल. संकटे या आयुष्यात आपल्याला मागे ओढण्यासाठी कधीही येत नाहीत. संकटे तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. फक्त त्यांचा सामना आपण कसा करतो त्यावर असते की संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी येतील की पुढे नेण्यासाठी. संकटांचा सामना करता येत असेल तर सर्व काही गोष्टी शक्य होतात. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत या गोष्टीवरही आपला विश्वास बसायला लागतो. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर स्वामी आपली साथ सदैव देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरणाचा जप करा. स्वामी बोलतात, नातं सुखवणारं असावं, मन दुखवणारं नसावं. जे नातं तुमचं जास्त वेळ मन दुखवेल त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा, कारण की असं नातं तुम्हाला नेहमी मागे ओढेल. जवळच्या नात्यापेक्षा दूरच्या नात्यात खूप जास्त गोष्टी असतात ज्या तुम्हाला पटायला लागतात. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट मनाविरुद्ध होत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे असं नाही, तर तुम्ही कुठेतरी ती गोष्ट करण्यात चुकताय. स्वामी बोलतात, होय माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. तुला वाटत असेल त्या गोष्टी आता आम्ही शक्य करणार. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी अशक्य देखील शक्य होणार. अशक्य अशी एकही गोष्ट तुझ्या आयुष्यात नाही. जर तुझा विश्वास स्वामी समर्थांवरती आहे तर सर्व गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे आहेत. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त तू काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघ. आयुष्यामध्ये स्वामी जेव्हा सोबत आहेत तेव्हा काळजी करण्याची गरज नाही.
स्वामीवरती विश्वास असायला लागतो. स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी आपल्या सोबत सदैव आहेत आणि त्यांनी आपली साथ हे सदैव दिली आहे. स्वामी आपली साथ कालही देत होते. स्वामी आजही आपली साथ देणार आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. विश्वास ठेवा, अशक्य देखील स्वामी शक्य करतील. आपला जर त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतील. संकटात तुम्हाला स्वामी साथ देतील आणि स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे आणि स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला सर्व संकटातून स्वामीच साथ देतील. जेव्हा सर्व संकट आपल्याला आयुष्यात मागे ओढण्यासाठी येतात तेव्हा स्वामी आपली साथ देण्यासाठी येतात. प्रत्येक संकटात आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. जेव्हा वाटेल की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करावा. अशक्य देखील स्वामी शक्य करतील. प्रत्येक संकट हे मनाप्रमाणे चांगलं होतं. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला मी आहे आणि आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ देखील मीच देणार आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकटे हे तुझ्या मनाप्रमाणे येतील, तर काही संकटे तुला हे खूप जास्त त्रास देण्यासाठी येतील. प्रत्येक संकटात तुला स्वामी नक्की साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. बऱ्याच वेळेला स्वामी आपल्याला खूप जास्त त्रास द्यायला असे शक्य करतील. जर तुम्हाला वाटत असेल काही लोक तुम्हाला त्रास देत आहेत तर त्याचा तुम्ही दुर्लक्ष न करता स्वामीवरती विश्वास ठेवा आणि स्वामी बघा मग ते संकट किती लवकर दूर करतील. जर स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे तर अशक्य असं तुमच्यासाठी काहीही नाही. जवळच्या नात्यापेक्षा दूरची नाते हे खूप जास्त प्रेमळ असतात व ते आपल्याला सदैव मदत करण्यास तत्पर असतात. आपण अशा व्यक्तींना कधीही दूर करायला नको जे कदाचित दूरचे असतील पण साथ हे जवळच्या पेक्षा जास्त देतील. आजकाल लोक आपली म्हणून फक्त आपला फायदा उचलण्यासाठी येत असतात. कुणी आपली साथ देत नाही. प्रत्येक वेळेला ते आपला फायदा उचलतात आणि प्रत्येक वेळेला ते आपल्याला अडचणीत टाकतात. ज्याने कष्ट दूर केले, ज्याने आपली मदत सदैव केली, अशा व्यक्तीला कधी दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. गोष्टी तर आताही मनाप्रमाणेच होत आहेत आणि नेहमी गोष्टी मनाप्रमाणेच होत असतील. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, सर्व गोष्टी शक्य होतील. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नाहीत, तेव्हा काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तर अशक्य देखील शक्य करतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर स्वामी सदैव साथ देतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. होय, मग तुला काळजी करण्याची काय गरज. अशक्य देखील स्वामी शक्य करतात. संकट समयी स्वामी मी तुझ्या सोबत आहो असं म्हणतात. स्वामी म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाचा तुला अर्थ माहिती आहे का? जर माहिती नसेल तर शांतपणे ऐक. भीचा अर्थ आहे भीती कशाची उरात धरतोय. उचा अर्थ आहे उन्न सावली नियम जगाचा. नचा अर्थ आहे नको अंतर परमात्म्याला. कोचा अर्थ आहे कोणी नाही त्या विना तुम्हाला. सचा अर्थ आहे सतत राहा तू नाम स्मरणात. मीचा अर्थ आहे मीपणा नाही हे जवळ ठेवायला. तूचा अर्थ आहे तुझे न काही माझे न काही. झ्याचा अर्थ आहे जागीरदारी कुणा दाखवितो. पाचा अर्थ आहे पामर जीव हे सारे असतील. ठीचा अर्थ आहे ठीक समजूनी राहे जगी. शीचा अर्थ आहे शीघ्र घाव घे स्वामीपाशी. आणि आचा अर्थ आहे आदरे वंदनी कर स्वामी. हेचा अर्थ आहे हेची विनवतो मी सर्वांशी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा हा सरळ अर्थ आहे. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला याबद्दल सर्व काही माहिती असेल, कारण स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे.
स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघ. अशक्य ते शक्य करतील. स्वामी माझे. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे करतील. स्वामी माझे. सेवा करायची असेल तर घड्याळाला पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामी नाम स्मरण करायचं असेल तर जागा पाहू नका. अशक्य ते शक्य स्वामी करतील. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे हे फक्त स्वामी करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर स्वामी आपली मदत देखील करतील. समोरच्याला जरी आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तरी उगीच त्यांना आपली आठवण करून देण्याला काही अर्थ नाही. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. बाकी सर्व स्वामी समर्थ आपल्या मनाप्रमाणे करतात. संघर्ष हे आपल्याला मागे ओढण्यासाठी येतो. स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्णपणे मदतीला येतं. स्वामी बोलतात, सर्व काही गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात, काही गोष्टी मनाविरुद्ध होत असतात. प्रत्येक गोष्टीचा तुला जर प्रत्येक वेळेला अडचण वाटत असेल तर गोष्टी या मनात तुझ्या मनाप्रमाणे होतील. जर वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नाहीत तर काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. अशक्य स्वामी ते शक्य करतील. प्रत्येक वेळेला संकट तुमच्या मनाविरुद्ध येणार नाही. संकट नेहमी मनाप्रमाणे येतं. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत. थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाचे मन बदलतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी शक्य करतील. होय माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यातील अशक्य गोष्टी स्वामी शक्य करतील. काळजी न करता स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. अशक्य देखील स्वामी तुझ्यासाठी खास शक्य करतील. स्वामी बोलतात, तुला आठवतंय मी तुला मागे एकदा म्हणालो होतो की अडचणीच्या वेळी तू श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर, मी तुझ्या सोबत असेल. तू केलाय का? कदाचित तू अडचणीत नसेल, आम्ही असं वाटलं होतं. जर तू खरंच अडचणीत असशील तर नेहमी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझी आठवण करून बघ. जर तुला अडचण असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला काय जातंय? नेहमी तुझ्या सोबत आम्ही आहोत, फक्त तू आमची आठवण काढत नाही. एकदा लक्षात ठेव, आयुष्यात तुझी साथ आम्हीच देणार. कधी कधी क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो, पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. नेहमी एकदा क्षमा मागून तुम्हाला पूर्ण फसवण्याचा त्याचा इरादा असतो. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये प्रत्येक संकट तुमच्या मनाप्रमाणे येते. असं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखादे काम करताय आणि त्या कामामध्ये तुम्हाला संकट येत आहे, तुम्ही एखाद्या दिशेला जाताय आणि त्यामध्ये तुम्हाला संकट येत आहे, तर त्याचा सरळ अर्थ असा असतो की संकट हे तुम्हाला मागे रोखण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठी, अजून सक्षम बनवण्यासाठी येतो. संकटांचा सामना करून जो पुढे जाईल तो खरा यशस्वी होईल. स्वामी सांगतात, अशक्य ते मी शक्य करणार. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होणार. श्री स्वामी समर्थांवरती तुझा विश्वास असायला हवा. अशक्य असं काहीही राहणार नाही. स्वामी चरणी जो प्रार्थना करतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य. जीवन बासरीसारखं असते, त्यात दुःखरूपी कितीही छिद्र असले तरी त्याला वाजवत जावं लागते. आपल्याला जीवन जगायचं आहे, मग काळजी करू नका. अशक्य ते स्वामी शक्य नक्की करणार. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्या सोबत तुमची साथ देत नाही तर स्वामीवरती विश्वास ठेवा. सकाळी या मंत्राचा उच्चार करा. ओम धनाय नमः, धनाथ नमो नमः, लक्ष्मी नमः. या तीनपैकी एका मंत्राचा रोज सकाळी जप केल्याने तुमच्या घरात धन संपत्ती आणि अन्नपूर्णा माता सदैव राहतात. ते तुमच्याने प्रसन्न होऊन तुमची साथ सदैव देत असतात. स्वामी बोलतात, अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला तुझी साथ द्यायला मी आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी शक्य करायला देखील मीच आहे. होय विश्वास ठेव, सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतील. माणसाची संवाद संपला की ते तकलूआधी आधार शोधतात आणि एखाद्या व्यक्तीची अडचण असेल तर तो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता विधाता, तू कारण तू करता, तूच माता आणि तूच पिता. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा.
स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतील. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडणार नाही. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी सर्व गोष्टी शक्य करतील. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानाडोळ्यापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला संकट हे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करा, नंतर तुम्ही पुढे जाल. संकटे तुम्हाला रोखण्यासाठी येतात, त्यांचा सामना करून पुढे जाल तर आयुष्यात 100% यशस्वी होऊ शकाल. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. दुःख इतकं नशिबी आलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. प्रत्येक दुःख स्वामी स्वतः दूर करतील, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, तुझ्या वाईट काळात तुझी साथ देणारा मी आहे. तुला जेव्हा खूप संकटे होते आयुष्यात तेव्हा मदत करणारा मीच आहे. आणि आता तुझ्या आयुष्यातील संकटांना दूर करणारा देखील मीच आहे. तुझा स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा आहे. कोणीही त्याचा पासवर्डाची गरज नाही. तो सहज तुला समजू शकतो, जाणू शकतो आणि तुझा वापर करून तुला फेकून देऊ शकतो. जीवनात त्याचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे आणि जीवन त्याचे दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहे. तुला जर आयुष्यामध्ये चांगलं काही करायचं असेल तर स्वामी बोलतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न कर. माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी अशक्य असं काही राहणार नाही. आयुष्यातील अनंत काळात तुझी साथ मी देत होतो. आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझी साथ मी देणार. आणि हो, मी तुझी साथ प्रत्येक वेळेला देत आहे. विसरू नको, तुला जेव्हा खरी गरज होती तुझ्या आपल्यांनी, तुझ्या भाऊ बहिणींनी देखील तुझी साथ सोडली होती, तेव्हा एका शक्तीने साथ दिली होती. ती दिव्य शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वामी शक्ती होती. माझ्या प्रत्येक निर्णयावर तू आनंदी राहा, कारण मी देव आहे आणि मी जे तुला देत आहे ते तुला आवडेल त्याच्यासाठी नाही, तर जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच मी तुला देण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या वाटेवर आलेल्या संकटांचा सामना करून त्यांचा संघर्ष कर. कदाचित तुला खूप जास्त कंटाळा येत असेल त्यांचा सामना करायला, पण काळजी न करता तू सामना करत जा. होय, तुझे संकट मी लवकर दूर करणार आहे. काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील अशक्य गोष्ट देखील येत्या काही काळात मी स्वतः शक्य करणार आहे. तुझा विश्वास आहे ना स्वामीवरती? मग काळजी कशाला करतोय? स्वामी तर प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत ठाम उभे आहेत. श्री स्वामी समर्थ नामावर तुझा विश्वास आहे, तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून काम कर. तुला अशक्य ते स्वामी शक्य करतील. बऱ्याच वेळेला संकटे मनाविरुद्ध येतात, त्या संकटांचा सामना कर. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे मी करणार. अशक्य असं काहीही नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुझ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे करायला मी तुझी मदत करेल. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. अशक्य देखील स्वामी शक्य करतील. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देतील. स्वामींनी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली आणि स्वामी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहेत. प्रत्येक गोष्ट स्वामी तुझ्या मनाप्रमाणे नक्की करतील. तुझा स्वामीवरील विश्वास कमी होऊ देऊ नको. स्वामीवरील तुझा विश्वास जर तू कमी होऊ दिला नाही तर स्वामी कधीच तुझी साथ सोडणार नाहीत. होय, विश्वास ठेव, तुझ्या वाईट काळात देखील तुझ्या सोबत स्वामी असणार आहेत. श्री स्वामी समर्थ नामाचा जर तू जप करशील तर तुझ्यासाठी ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या देखील स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामींनी कधीच तुझी साथ सोडली नाही. स्वामी कधीही तुझी साथ सोडत नाहीत. अरे, ते तर तुझ्या सोबत असतात वाईट काळात, जेव्हा तुझ्या आयुष्यात संकटे आहेत तेव्हा आणि जेव्हा तुला त्यांची गरज असेल तेव्हा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघ. तुला जेव्हा त्यांची खरी गरज भासेल तेव्हा ते तुझ्या सोबत असतील. स्वामी अशक्य ते शक्य करतात. प्रत्येक गोष्ट स्वामी तुझ्या मनाप्रमाणे करतात. गोष्टी असो चांगल्या वा असो वाईट, स्वामी प्रत्येक संकटात देतील तुझी साथ हे नक्की. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न कर.
अशक्य असं स्वामी काहीही ठेवणार नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. आयुष्याच्या अनंत संकटात स्वामीच तुझी साथ देतील. काळजी न करता विश्वास ठेव. स्वामींनी तुझी साथ प्रत्येक संकटात दिली आणि स्वामी तुझी साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला सर्व काही शक्य करायला स्वामीवरती विश्वास लागतो. स्वामी साथ नक्की देतात, फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असावा लागतो. अशक्य ते स्वामी शक्य करतात. अशक्य गोष्टी स्वामी दुर्लक्ष करतात असं तुला वाटत असेल तर तू चुकीचं आहे. स्वामीच अशक्य ते शक्य करतात. न हारता न डगमगता प्रयत्न कर, कारण देव तुझी साथ तेव्हाही देतो जेव्हा तुला गरज आहे आणि देव तुझी साथ तेव्हाही देतो जेव्हा तू अडचणीत आहे. देव प्रत्येक वेळेला तुझी साथ देतोय, तू फक्त विश्वास ठेवायला शिक. आयुष्यात प्रत्येक संकटात देवाने तुझी साथ दिली या गोष्टीवर विश्वास ठेवून काम कर, म्हणजे देव तुझ्या सोबत असेल तुला ते कळेल. संकट तुला मागे ओढण्यासाठी येत असेल तर ते संकट तुला पुढे नेते. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. स्वामीवरती विश्वास ठेव आणि आयुष्यात प्रत्येक पाऊल तुला नेहमी संकटमुक्त करेल. आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात तुला यश हे स्वामी देतील. जर तुला वाटत असेल की प्रत्येक संकटात तुला यश पाहिजे तर त्या यशात तुला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. जेव्हा जेव्हा आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर हे येईल तेव्हा ते नक्की तू पूर्ण करू शकतो. विश्वास ठेव, स्वामी तर सदैव तुझ्या सोबत आहेत. मग तुला काळजी करण्याचे कारण नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामी नामाचा जप करून बघ. स्वामींनी प्रत्येक संकटात तुझी साथ दिली. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती तुझा विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण स्वामी आपल्या सोबत असतील. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.